आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। राजकीय घडामोडी काय घडतायत, नवीन सरकार स्थापन होणार आहे त्या संदर्भात नेमकं काय घडामोडी घडतायत या सगळ्यांचा सविस्तर आढावा, वेगवान आढावा या बातमीपत्रातून आपण घेणार आहोत। पण सुरुवातीला थेट जाऊयात माळशिरसमध्ये, कारण मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी आज बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची आपली भूमिका घेतली आहे। सकाळी 9 ते 4 दरम्यान चाचणी मतदान घेण्याचं ठरवलंय। मात्र मार्कडवाडी गावात 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लावण्यात आलेली आहे। शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरांनी मार्कडवाडीत कमी मतदान झाल्याचा आरोप केलाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती ग्रामस्थांनी मतदान घेण्याचा हा निर्णय घेतलाय। मात्र आदेशाचा भंग करून मतदान प्रक्रिया राबवली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवरती फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे। उत्तमराव जानकरांनी मात्र गोळ्या झाडल्या तरी प्रक्रिया राबवणारच असा निर्धार व्यक्त केलाय। कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या निवडणूक होणार काय वाटेल ते, म्हणजे रक्तबंबाळ अवस्थेत सुद्धा लोक मताला जाणार। मार्कडवाडी ग्रामस्थांनी परवा तहसीलदार यांच्याकडे चाचणी मतदान आणि एक्झिट पोल घेण्यासाठी शासकीय यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशा तऱ्हेची लेखी मागणी केली होती। त्यानंतर चाचणी मतदानाची आणि एक्झिट पोलची मागण्यासाठी शासकीय यंत्रणेची मागणी करणं हे अत्यंत गैरलागू आहे। मार्कडवाडी या गावामध्ये एकूण 3 केंद्र आहेत। या 3ही केंद्रांमध्ये प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतमोजणीत मोजण्यात आलेली मतं यात अजिबातही तफावत आढळून आलेली नाही। तर एकंदरीत आपण पाहतोय की माळशिरस गावातील मार्कडवाडी गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यामुळे आता नेमकं आज कसं मतदान होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण थेट जाऊया मार्कडवाडी गावातच, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सचिन जाधव उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून आताच्या परिस्थितीची माहिती करून घेऊयात। सचिन, आपण त्या ठिकाणी उपस्थित आहात, नेमकं काय सध्या तिथली परिस्थिती आहे, कसं वातावरण आहे, काय आहेत ग्रामस्थांच्या भावना? नक्कीच वैष्णवी, आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील जे मार्कडवाडी गाव आहे, माळशिरस विधानसभा त्यामध्ये हे गाव आहे आणि या ठिकाणी खरं तर आज या ठिकाणच्या नागरिकांनी बॅलेटवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय। ती मतदान चाचणी होणार आहे। एकूणच आपण पाहतोय की नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेत आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट विरुद्ध भाजप या ठिकाणी लढत झाली आणि यामध्ये जे भाजपचे राम सातपुते जे आहे ते पराभूत झाले। त्यांना या गावातून 160 मतदान जे आहे ते जास्त झाल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी जे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर आहेत त्यांनी केलेला आहे आणि त्या संदर्भात खरं तर त्या ठिकाणचे जे गावकरी आहेत त्यांनी अशा प्रकारचे जे बोर्ड आहेत ते गावात लावलेले आहेत की जर आम्हाला पारदर्शक मतदान करायचं आहे आणि त्यामुळे मतपत्रिकेद्वारे आम्ही मतदान करणार आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीचं आज मतदान करणार आहे, बॅलेट पेपरवर करणार आणि त्याच संदर्भातली खरं तर गेले काल आणि परवा जी तयारी होती ती पाहतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरं तर जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। या ठिकाणी आमदार आलेले आहेत, उत्तम जानकर जे केलं तर गेले अनेक दिवसापासून आपण पाहतोय की आता काय सांगाल, निर्णय होतोय ग्रामपंचायतीच्या वतीने, काय सांगाल आता मतदान करणार आहे? मतदान हे आता 8 ते संध्याकाळी 4 या वेळेमध्ये आता मतदान सुरू होणार आहे आणि ग्रामस्थांनी त्याबाबतची तयारी केलेली आहे। मी आत्ताच आलोय, आता मतदानाला सुरुवात होईल। रात्री मुक्काम इथंच केलेला आहे? रात्री मुक्काम इथंच केला होता। पोलिसांचा काय त्रास आहे, काय प्रशासनाचं हे आहे, मंडप वगैरे उकलून नेत आहेत का, लोकांना दम देत होते तुम्ही यायचं नाही, मताला जायचं नाही, अशा पद्धतीचं वातावरण काल पोलीस फोर्सही मोठ्या प्रमाणावरती होता आणि त्यामुळं एक गावामध्ये दहशतीचं वातावरण तयार आहे। नेमका या प्रक्रियेला काय नक्कीच की आम्हालाही समजत नाही, गावकऱ्यांना खरं तर सुचवायचं आहे निवडणूक आयोगालाही की बाबा बॅलेटची पद्धत बरोबर आहे का, मशीनची EVMची सिस्टम आहे त्याच्यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो आणि या मतदारसंघामध्ये तो फेरफार केलेला आहे। या इथल्या उमेदवाराला 54,000 मतं पडलेली होती, परंतु त्या ठिकाणी प्रत्येक मत हे तुतारीचं शिफ्ट केलं गेलं आणि तो उमेदवार 1,08,000 मतावरती गेला। त्यामुळं मी सुद्धा पराभूत होता वाचलो। जे आज मला मताधिक्य दिसतं, मतदान पडलेलं दिसतं 1,21,000, तेवढं माझं मताधिक्य आहे
आणि मग ही जी मतं गेलेली आहेत जी प्रत्येक गावामधून की जर त्या उमेदवाराला म्हणजे कमळाला एक मत पडलं तरच दुसरं मत शिफ्ट होत आहे. त्यामुळे 54,000ला 54,000 मतं अशी सिस्टीम या मतदारसंघाची होती. आणि हे जर हा जो दावा तुम्ही केलाय याच्याबद्दल काही पुरावे आहेत आपल्याकडे? आहे मी ही 4थी निवडणूक आहे माझी. तसं नाही, मी पण ज्या पद्धतीनं हा आरोप आहे ह्याच्यावर पुरावा असेल तर आपण निवडणूक आयोगाकडे किंवा न्यायालयात दाद मागणार आहेत. नक्कीच माझ्याकडं मी पुरावे बऱ्यापैकी जमा केलेले आहेत. तुम्हाला 5 वाजता या ठिकाणी बरेच पुरावे दिले जातील. मी निवडणूक आयोगाकडेही ह्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने शिफ्टिंग केलं जातं आहे, पुन्हा 22 तासामध्ये त्याच्यावरचं ड्युएल पद्धतीनं कसं ती चिठ्ठी छापली जाते, मागच्या बाजूला कमळ छापलं जाते, पुढच्या बाजूला 22 तासामध्ये जे तुतारीचं चिन्ह आहे ते वॉशआउट होऊन जाते. आणि ही प्रक्रिया कोण राबवतंय? निवडणूक आयोगाची खाली दुसरी यंत्रणा आहे का? आणि मग हे निवडणूक आयोगापर्यंत पोचत नाही का? हे सगळं पोचवण्याचं काम या गावानं या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी जे मतदान होणार आहे ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये होणार आहे. लोकांना यामधून किंवा या राज्यातल्या निवडणुकीमध्ये जे फेरफार झालेले आहेत त्याचा हा पुरावा असणार आहे. या ठिकाणी खरं तर प्रशासनानं सहकार्याची भूमिका घेतली असती तर पूर्ण गावाचं मतदान या ठिकाणी झालं असतं, परंतु प्रचंड दहशत केलेले. आता बघायचं आपल्याला किती मतदान या ठिकाणी होतंय. न्यायालयात ह्याच्याबद्दल दाद मागणार आहात? नक्कीच न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत. आम्ही बऱ्याचशा वकिलांशी, प्रमोद पाटील असतील, अनिल साखरे असतील, सिनियर काउन्सिल असतील, सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. आणि मतदान शिफ्ट कसं झालं हे मला माहिती असल्याशिवाय मी तुम्हाला सांगत नाही. आणि ह्या तालुक्यामध्ये तुम्ही कोणालाही विचारलं तर अशा पद्धतीचं मतदान या तालुक्यामध्ये घडू शकत नाही. त्यांनी दुसरं काही केलं नाही. प्रत्येक गावामध्ये जी मतं त्यांना लोकसभेला पडली होती त्याच्यात त्यांनी दुप्पट मतं या ठिकाणी केली. त्यातली 10,000 मतं त्यांची वजा झाली. लोकसभेतली 54,000 मतं त्या ठिकाणी पडली. लोकसभेला त्यांना 64,000 मतं होती. तर आता अशा पद्धतीनं हे माझ्या मतदारसंघामध्ये झालं आहे. मग आता बाकीच्याला काय रेशो लावला? माझा 1:1 होता, बाकीच्याला 2चा 1 लावला आहे, 3चा 1 लावला आहे, 4चा 1 लावला आहे, पण प्रत्येक ठिकाणी लावला आहे. हा गंभीर आरोप आहे आणि अशा रीतीचा आरोप जर झाला असेल तर संपूर्ण राज्यातल्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभा राहते. नक्कीच त्यावेळेला की अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये केलेला आहे आणि त्याचाच ट्रायल म्हणून किंवा त्याची सत्यता, त्याची पडताळणी किंवा ह्या गावाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि आपल्याला 5 वाजता ते समजून येईल. आणि ह्याचे सर्व पुरावे आपण निवडणूक आयोगाला दाखल करणार? हो निवडणूक आयोगाला दाखल करणार आहे. मोहोळलाही त्या ठिकाणी ती 2 मुलं पकडली गेली. त्याच पद्धतीनं ही सिस्टम निवडणूक आयोगापासून मशीन पुढं आल्यानंतर ही सगळी सिस्टम सुरू होऊन जाते. आणि त्यामुळं ही सगळी प्रक्रिया ही या निवडणुकीची पूर्णपणे चुकीची आहे. EVM हे वापरात येऊ नये, बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हाव्यात. आणि हेच निवडणूक आयोगाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे. आपल्याला तेच सांगायचं आहे की या माध्यमातून अशा पद्धतीनं बॅलेटवर करण्याला विरोध आहे ते करू नका म्हणतात. नाही मला असं म्हणायचं आहे की प्रशासनाचा खात्री करण्यासाठी किंवा इथं जे बी हे आहे ह्याच्यामध्ये विरोध असायचे काय कारण नाही. जे सत्य असेल ते सत्य समोर येईल. 10 दिवसापूर्वीच मतदान झालेलं आहे आणि त्यामुळं असं काय फेराफेरी ह्याच्यामध्ये जी त्या उमेदवारानं काम केलं असेल, जी मी काम केलं असेल गेल्या 20 वर्षामध्ये तेच मतदान या ठिकाणी होणार आहे. 1-2% व्हेरिएशन येऊ शकतं, ह्याच्यापेक्षा पलीकडे काही होऊ शकतं मतदान करण्यावर ठाम आहात. नाही.